पुढची महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले। दरम्यान शिबिर सुरू होऊन देखील माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनुपस्थित होते, त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं होतं। दरम्यान उशीर का होईना जयंत पाटील शिबिरासाठी पोहोचले, मात्र शिबिराच्या ठिकाणी जाण्याऐवजी चुकून शेजारी सुरू असलेल्या होम हवनच्या ठिकाणी ते पोहोचले आणि मग चूक लक्षात येताच हसत हसत पुन्हा माघारी वळून शिबिरामध्ये गेले। यानंतर जयंत पाटलांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटतं आता नवीन आपल्या जीवनाचा भाग म्हणून ते सुरू केलं का? अजून एवढा नाही बदलणार। मला वाटतं आता नवीन आपल्या जीवनाचा भाग म्हणून ते सुरू केलं का? अजून एवढा नाही बदलणार। नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं अधिवेशन सुरू आहे। रेल्वे उशिरा आल्याने कार्यक्रमाला पोहोचण्यास त्यांना उशीर झाला। खून और पानी साथ नहीं बहेगा असं भाजप नेते सांगत होते। मग आता क्रिकेट खेळत आहेत, महिन्याला धोरण बदलतात। जयंत पाटलांचा क्रिकेट सामन्यांवरून भाजपला हा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। खून और पानी साथ नहीं बहेगा असं म्हणणारे भाजप नेते आता क्रिकेट खेळतात असं जयंत पाटील म्हणाले। मी उशिरा येण्याचं कारण भारतीय रेल्वे आहे। वंदे भारत रेल्वे उशिरा आली आणि त्यामुळे मी आता इथं आपल्या इथं पोचलोय। पाकिस्तानने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला, पाकिस्तानशी क्रिकेट खेळणंच चुकीचं आहे आणि आपण भारत पाकिस्तान सामना क्रिकेटचा होतोय। भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते की खून और पानी साथ में नहीं बहेगा आणि इथं तर क्रिकेट खेळायला लागलो एकदम आपण। त्यामुळं महिन्याला धोरणं बदलतात देशाचे असं दिसतंय।